नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संकर्षण हा आकाशला म्हणत असतो की जे काही झालं आहे त्याबद्दल आकाश प्लीज मला माफ कर. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे आणि खरं तर हे चूक ही अगदी न माफ करण्यासारखी आहे. त्यामुळे प्लीज मला माफ कर. मी तुझ्यासमोर हात जोडतो. मी तुझ्या बाबतीत आणि भूमीच्या बाबतीत ते काही वागलो आहे त्यामुळे खरं तर परमेश्वर पण मला माफ करणार नाही. परंतु प्लीज तू मला माफ कर. मला माहिती आहे मी माफी मागण्याच्याही लायकीचा नाही आहे, परंतु प्लीज मला माफ कर, असं आता आकाशसमोर हात जोडून संकर्षण म्हणत असतो. त्यावेळेला आता आकाश हा बघतच राहतो आणि त्याची ही झालेली अवस्था पाहून मानसी आणि आकाश यांनाही खूप वाईट वाटत असतं. कारण जे काही संकर्षण मागलं आहे ते आत्तापर्यंत त्यांना त्याचा खूप त्रास झालेला असतो. आता आकाश हा संकर्षणला नीट करतो आणि म्हणतो की हे बघ संकर्षण, प्लीज स्वतःला सावर. मला माहिती आहे हे सगळं तू मुद्दाम केलं नाही आहेस. हे सगळं तू तुझ्या बायकोवरच्या प्रेमापोटी केलंच माहिती आहे मला. आणि जे काही झालं आहे त्यामध्ये तुझा काहीही दोष नाही आहे. मला माहिती आहे तुझ्या बायकोवर तू खूप प्रेम करतोस आणि आपल्या बायकोवर वेड्यासारखं प्रेम करणं हे काय असतं हे माझ्यापेक्षा दुसरं कोणाला चांगलं माहिती असेल. आणि म्हणूनच मला एक चांगलं कळलं आहे की आत्तापर्यंत मी खूप मोठी चूक केली आहे. संकर्षण म्हणतो की जे काही झालं त्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. मी समजू शकतो तुला त्यावेळेला काय वाटलं असेल ते. तेव्हा तो म्हणतो की नाही रे, काही झालं तरीही मी हे वागणं खूप चुकीचं होतं. खरं तर पश्चाताप होतो आहे मला या सगळ्या वागण्याचा. मी जे काही वागलो आहे त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. आतापर्यंत जे काही झालं त्याबद्दल खरंच मला माफ कर आकाश. अगदी मनापासून मी तुझी माफी मागतो आहे, असं आता तो त्याची माफी मागत असतो. आणि त्याच वेळेला संकर्षण हा अशा प्रकारे हतबल झाल्यामुळे आकाशही त्याच्याकडे बघतच राहतो. आणि नंतर मग रागिणीला भीती वाटत असते की सगळं काही आता अलबेल होईल की काय, आणि तसंच सगळं झालेलं असतं. संकर्षणने माफी मागितल्यामुळे आकाश आता त्याला म्हणतो की काही झालं तरीही हे जे काही घडलं आहे त्यामध्ये तुझी काही चूक नव्हती. त्यामुळे तू आता प्लीज काही वाईट वाटून घेऊ नकोस. संकर्षण म्हणतो की आकाश, मला एक गोष्ट कळली आहे की कितीही काही झालं तरीही मी चुकलो होतो. मी माझ्या बायकोसाठी हे सगळं केलं, परंतु ती माझी खूप मोठी चूक झाली. आकाश म्हणतो की हे बघ संकर्षण, आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि आय एम व्हेरी सॉरी फॉर युअर वाईफ. मला खरंच खूप त्याचा त्रास होतो आहे की ते सगळं अनावधानाने जरी घडलं. तेव्हा तो म्हणतो की नाही, यात तुझी काही चूक नाही आहे, मला सगळं लक्षात आलं आहे. फक्त जी काही चूक घडली ती माझ्या हातून घडली आणि त्यामुळे मी भूमीला खूप मोठी परीक्षा द्यावी लागली. माझ्यामुळे सगळं घडलं. माझ्यामुळे तुम्ही दोघं वेगळे झालात ना, परंतु आता आता तसं काही होऊ देणार नाही मी. तुम्हा दोघांना एकत्र पुन्हा आणायचंच आहे मला. काही झालं तरीही तुम्ही दोघं एकत्र परत यावे, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि त्यामुळे तू तुझ्या भूमीला कधीही वेगळं करू नकोस आणि माझ्याकडून जी चूक घडली होती ती आता पुन्हा कधीच घडणार नाही. आणि तुझी भूमी ही फक्त तुझी आहे. त्यामुळे कितीही काही झालं तरीही तू आता तिच्यापासून कधीही वेगळा होऊ शकणार नाहीस. आकाश आणि भूमी एकमेकांपासून कधीच वेगळे होणार नाही. आणि मला आता तुमचं प्रेम समजलं आहे आणि तुमच्या प्रेमामध्ये किती ताकद आहे ते तरी समजलं आहे. म्हणून आता काही झालं तरीही भूमी ही आकाशची आहे आणि कायम आकाशचीच राहणार आहे. कधीही आकाश आणि भूमी एकमेकांपासून वेगळे होऊ शकणार नाही. तुमच्या प्रेमाची परीक्षा बघितल्यासारखंच झालं मी, परंतु आता देव जरी आला तरीही मी कधीही तुम्हाला वेगळं होऊ देणार नाही. आता आकाश आणि भूमी दोघं एकमेकांबरोबर आकाशच्या घरी राहणार आहे. हे ऐकल्यावर आता तिथे मानसीला आणि बाकीच्यांना सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळेजण त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. संकर्षण म्हणतो की माझी चूक आता मला समजली, म्हणून काही झालं तरीही मी आता या दोघांना कधीही वेगळं करणार नाही. आकाश, तू जिंकलायस भावा. कितीही काही झालं तरीही भूमीवरचं प्रेम हे तुझं जराही ढळलं नव्हतं ना. भूमी तुझ्यावरचं प्रेम कमी करत होती. इतकं सगळं घडूनही आकाश आणि भूमी तुमच्या दोघांचं प्रेम हे जिंकलं आहे. आणि मला इतकंच कळतं आहे की आता इथून पुढे तुम्हाला कधीही वेगळं होऊ देणार नाही मी, आणि कधी तुम्ही दोघं इथून पुढे वेगळे होणार नाही. तुमचे ते दिवस संपले, असं आता आकाशला तो बोलतो. आणि आकाश त्याला मिठी मारतो आणि म्हणतो की चल. संकर्षणला तो म्हणतो की आकाश चल. तेव्हा मग आता इथे आकाश म्हणतो की हो, मला माहिती आहे माझी भूमी ही नक्कीच परत येणार होती आणि माझा तसा विश्वास होता. त्यावेळेला मग रागिनी म्हणते की अरे आकाश, पण त्या घटस्फोटाचे पेपरवर काय, त्याच्यावर तर तू सह्या केल्या होत्यास ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, एक मिनिट मी आणतो. आणि मग ते घटस्फोटाचे पेपर तो आणतो आणि रागिनीला ते पेपर्स देतो आणि म्हणतो की बघ याच्यावर काय लिहिलं आहे. तेव्हा आता ते पेपर्स पाहिल्यानंतर आकाशचे ते पेपर्स पाहिल्यानंतर ती म्हणते की आकाश, अरे सह्या केल्या होत्यास तू. म्हणून ती पुन्हा पेपर बघते आणि त्या पेपर्सवरती
सह्या केलेल्या नसतातच. त्या पेपरवर लिहिलेलं असतं की भूमी परत येणार. आता ते पेपर ती बघत असताना त्यामध्ये तिला आता जबरदस्त असा धक्का बसतो. कारण त्या पेपरमध्ये भूमी परत येणार असंच लिहिलेलं असतं. आणि त्यामुळे आता आकाशला ते सगळ्याचा मोठा धक्का बसलेला असतो की किती काही झालं तरीही भूमी परत येणार हे वाक्य त्याला सारखं सारखं आठवत असतं आणि तेच खरं घडलेलं असतं. आणि मग रागिनी ते वाचते की आकाश तू काय लिहिले भूमी भूमी परत येणार. तेव्हा मग संकर्षण बघतच राहतो आणि त्यालाही खरंच धक्का बसलेला असतो की या पेपर्सवर आकाशने सही न करता भूमी परत येणार असंच लिहून ठेवलेलं असतं. मग आता रागिनी म्हणते की आकाश हे खरंच तू असं लिहिलं आहेस का. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, मला विश्वास होता की काही झालं तरीही माझी भूमी माझ्यापासून कधीच वेगळी होऊ शकणार नाही. आता संकर्षण ते पेपर्स बघतो आणि मग नंतर ते पेपर्स आणि म्हणतो की खरंच आकाश तुझ्या जिद्दीला मानलं पाहिजे. तुमचं एकमेकांवरचं जे प्रेम आहे ना, तेच ह्या तुमच्या गोष्टींना सगळ्यांना लांब करतात नाही तर तुम्हाला जवळ आणते. तेव्हा मग आकाश म्हणायला लागतो की हो, मला तेच म्हणायचं आहे. भूमी ही फक्त आकाशचीच आहे आणि ती कधीही तिच्यापासून वेगळी होऊ शकणार नाही. म्हणूनच मी आकाश आणि भूमी यांना एकत्र आणण्यासाठीच इथे आलेलो आहे, असं संकर्षण म्हणतो. त्यावेळेला मग इथे आकाश म्हणायला लागतो की आत्या आण ते पेपर्स इकडे आण. तेव्हा मग आकाश जाऊन ते पेपर्स तिकडून घेतो. कारण ते पेपर्स कधीही त्याला कोणाच्याच हाती लागून द्यायचे नसतात. कारण भूमी आणि आकाशचा कधीच डिवोर्स होऊ शकत नाही हे त्याला माहीत असतं. रागिनी पण खुश होते आणि ती आता खाली वाकून बघतच राहिलेली असते. कारण किती काही झालं तरीही आकाशने त्याचं वाक्य हे पलटवलेलं असतं. भूमीला घटस्फोट दिलाय असं सांगून तो त्यांच्याशी खोटं खोटं बोललेला असतो. हे सगळं आता रागिनीला आठवतं. नंतर मग लगेच आकाशला संकर्षण म्हणतो की आकाश चल लवकर, आपल्याला भूमीला परत आणण्यासाठी जायचं आहे आणि तुला समोरासमोर भूमीच्या चेहऱ्यावरचं रिएक्शन बघायचं. आणि मग ते दोघंजणही परत निघत असताना संकर्षण माघारी येतो आणि मानसीला ते पेपर्स हातात घेतलेलं पाहून म्हणतो, एक मिनिट मानसी, ते पेपर्स झाला माझ्याकडे दे, मला काहीतरी सुचलं आहे. असं म्हणून ते पेपर्स घेऊन तो तिकडून निघून जातो. आणि मानसी पण खूप खुश असते. आणि इथे आता रागिनीला टेन्शन आलेलं असतं. भूमी ही ब्रेड बटर तयार करत असताना विचार करते की काय करू मी, मला खरंच काही कळत नाही आहे. आता आकाश हा त्या भूमीला परत घरी घेऊन येणार, काय करायचं असं तिच्या मनामध्ये आता सुरू असतं. रागिनी ही अगदी टेन्शनमध्ये असते. त्याचप्रमाणे भूमी ही विचार करत असते की आतापर्यंत संकर्षणने ते फुटेज पाहिले, मग त्याचा त्याच्यावर विश्वास बसेल ना की नाही बसणार, की तो आकाशला माफ करणार नाही, नक्की काय करणार खरंच मला कळत नाही आहे. जर आकाशला त्याने माफ केलं नाही तर मात्र सगळे प्रॉब्लेम होऊन बसणार. मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. भूमी आता पूर्ण टेन्शनमध्ये आलेली असते. कारण कसं काय करायचं हा प्रश्न तिच्या डोक्यामध्ये तर सतत येत असतो. त्यामुळे तिथे दरवाजाची बेल वाजते आणि तिला तिथेच असंच अडकून घरात पडावं लागतं आहे की काय याचा विचार तिच्या आता मनामध्ये येत असतो. तेव्हा मग आता भूमी विचार करायला लागते की संकर्षण काय झालं. संकर्षण दरवाजात आलेला असतो. तो आता रागाने अगदी दरवाजामधून आतमध्ये येतो आणि म्हणतो की काय काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा मग आता भूमी ही तसाच दरवाजा उघडा टाकते आणि संकर्षणकडे जाते आणि म्हणते की काय झालं पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा मग तो म्हणतो की काय होणार होतं पोलीस स्टेशनमध्ये, जे घडायचं नव्हतं तेच घडलं. बघितलं मी तुला सांगितलं ना, ते सगळं जे फुटेज होतं ना ते सगळं कंटेंट क्रिएट केलेलं होतं, ते रिअलमध्ये नव्हतं, ते सगळं खोटं. त्या आकाश महाजनने सगळं ग्राफिक्सच्या मदतीने ते कंटेंट तयार केलं होतं आणि तो व्हिडिओ केला होता, त्यातलं काहीही खरं नव्हतं. भूमी म्हणते परंतु गायकवाड सर. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की गायकवाड सरांनी स्वतः सांगितलं आहे आम्हाला की हे जे फुटेज आहे ते फुटेज हे त्या आकाशने तयार केलेलं आहे आणि खोटं आहे ते फुटेज. आणि हे बघ, हे डिवोर्सचे पेपर ते आकाशने स्वतः साईन केले आणि जेव्हा मी आकाशला या सगळ्यामध्ये अडकवेन असं सांगितलं ना, तेव्हा स्वतः त्याने या डिवोर्स पेपरवर साईन करून दिली. भूमी म्हणते की नाही, मला हे खरं वाटत नाही आहे, माझा आकाश असं करू शकतो असं वाटतच नाही आहे मला, हे सगळं त्याने केलं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो, तो अडकेल या भीतीमध्ये जेव्हा गेला तेव्हा मात्र त्याने हे सगळं कबूल केलं आणि स्वतःच्या तोंडून कबूल केल्यानंतर मग आता त्याने मला हे सगळं सांगितलं आहे. मग भूमी म्हणते की आता काय करायचं, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा मग आता आकाशने सही केली बघ, स्वतःच्या हाताने बघ त्याने सही केली, बघून घे पेपर्स, असं म्हणून तो तिच्या हातामध्ये पेपर्स देतो. तेव्हा आता ते पेपर्स घेतल्यानंतर भूमी म्हणते की काय बाकीच्या पेपर्सवर सही नाही आहे. तो म्हणतो की पुढचे पेपर्स बघ ना. तेव्हा मग तो पुढचे पेपर्स बघायला लागतो आणि त्या पेपर्सवरती भूमी साईन बघायला लागते. तर तिथे भूमीची साईन असते परंतु आकाशची साईन असते आणि त्या साईनवर वेगळंच लिहिलेलं असतं की भूमी परत येणार.
आता भूमी ते बघते आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद येतो. तेव्हा संकर्षण पण आता त्याच्या चेहऱ्यावरचा जो खोटा राग असतो तो बाजूला करतो आणि म्हणतो की बघ ना, त्यामध्ये काय लिहिलं आहे जरा बघ. आता पाहिल्यावरती भूमी त्याच्याकडे बघतच बसते आणि मग संकर्षण म्हणतो की खरं आहे ते सगळं आणि जे काही घडलं आहे ते अगदी खरं आहे. भूमी परत येणार असंच आकाशने म्हटलं आहे. आणि मग तो म्हणतो की मागे वळून तर बघ. तेव्हा मग आता तो मागे वळून बघायला सांगतो आणि वळून बघायला सांगितल्यानंतर तिथे भूमीला म्हणतो की बघ आकाश आला आहे. आता आकाशला तिथे समोर पाहून भूमी संकर्षणकडे बघते आणि म्हणते की काय आहे सगळं. तेव्हा मग आता संकर्षण म्हणतो की हे बघ भूमी, मला एकच गोष्ट समजते ती म्हणजे आता आकाश आणि तू कधीही एकमेकांपासून वेगळे होऊ शकणार नाही. आकाश कायम तुझा आहे आणि कायम तो तुझाच राहणार आहे. आणि असं म्हटल्याबरोबर भूमीच्या डोळ्यात अगदी आनंदाश्रू येतात आणि ती त्याच्याकडे बघतच राहते. आणि आता आकाशला बघतच तो म्हणतो की भूमी, तुला मी सगळ्यामधून आता मुक्त केलं आहे. तू या सगळ्यामध्ये अजिबात अडकू शकणार नाहीस. हे सगळं तुझंच आहे आणि आकाश हा कायम तुझाच राहणार आहे. तो कधीही तुझ्यापासून वेगळा होऊ शकणार नाही. असं आता संकर्षण हा भूमीला बोलून दाखवतो. आणि असं बोलल्यानंतर भूमी तिथल्या तिथे रडते आणि गप्प बसते. आता संकर्षण हा चालत चालत पटकन आकाशजवळ येतो आणि म्हणतो की अरे आकाश, ये इकडे ये, तिथे दरवाज्यात काय उभा आहेस तू. असं म्हणून तो आता त्याला तिथे आणतो आणि म्हणतो की हे घे आकाश, भूमी ही कायमची तुझी आहे आणि कायमची ती तुझीच राहणार आहे. कधी ती तुझ्यापासून वेगळी होऊ शकणार नाही. आणि दोघांचाही हात एकमेकांच्या हातामध्ये देतो आणि मग आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघतच राहतात. आणि मग तो त्या दोघांनाही जवळ करतो आणि मग दोघंजणही एकमेकांना मिठी मारतात. संकर्षण आता तिथून पटकन बाजूला निघून जातो आणि आकाश आणि भूमी यांचं जे प्रेम आहे ते प्रेम आता त्याला अगदी डोळे भरून पाहायचं असतं. म्हणून तो त्यांना जवळ करून तिथून बाजूला निघून जातो आणि त्याच्याकडून जी काही चूक झाली आहे ती चूक आता तो सुधारतो. आकाश आणि भूमी हे एकमेकांना मिठी मारतात आणि नंतर मग इथे आकाश आणि भूमी यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. आणि आकाशला काय करावं काय नाही असं झालेलं असतं, कारण फायनली त्याची भूमी आता त्याच्याकडे परत आलेली असते. म्हणून त्याच्या मनातला आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. आकाश फायनली असं म्हणून एकमेकांना आता ते मिठी मारतात. आणि नंतर मग संकर्षण विचार करतो की माझ्याकडून जी काही चूक झाली ती मी सुधारली. आता दोघं एकमेकांपासून बाजूला होतात. आणि नंतर संकर्षण हा म्हणतो की भूमी, सगळं व्यवस्थित झालं आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. आता जे काही मी माझ्या हातातून बिघडवलं ते सगळं मी आता व्यवस्थितही केलं आहे. तेव्हा मग भूमी संकर्षण असा आवाज देते आणि मग संकर्षण म्हणतो की भूमी, जे काही झालं आहे ना त्याबद्दल खरंच सॉरी. आत्तापर्यंत मी खूप मोठी चूक केली असं वाटत होतं मला, पण आता ती चूक मी सुधारली आहे. मला माहिती आहे याचा खूप राग आला असणार तुला. तू भूमी आणि आकाश एकमेकांपासून लांब होतात त्यामुळे तुम्ही मला खरं तर खूप वाईट म्हणत असाल. परंतु खरंच मला स्वतःलाही वाटतं आहे की मी खरंच खूप चुकीचं वागलो आहे तुमच्याबरोबर. त्यामुळे किती काही झालं तरीही मी माफी मागण्याच्या लायक नाही आहे. परंतु प्लीज तू मला माफ कर, असंच मी तुला म्हणेन कितीही काही झालं तरीही. तेव्हा मग भूमी म्हणते की असं का म्हणते संकर्षण, तुम्ही माझे चांगले मित्र आहात आणि मित्राने माफी मागायची नसतेही. तुम्ही हे जे काही केलं आहे ते कशामुळे केलं आहे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की भूमी, मला माहिती आहे तुला माझा त्रास कळत होता, परंतु तरीही मी तुझ्याबरोबर असं वागायला नको होतं. प्लीज मला माफ कर. असं हात जोडून तो माफी मागायला लागतो. भूमी म्हणते हे बघा संकर्षण, अजिबातच माफी मागण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. आणि आकाशही म्हणतो की हो अगदी बरोबर, संकर्षण माफी मागण्याची गरज नाही आहे आणि तुम्ही आमच्यापासून काही वेगळे नाही आहात. खरंच तू जे काही केलं ते तुझ्या बायकोच्या प्रेमापोटी केलं मला माहिती आहे आणि तुझ्या बायको कमालाचं दुःख तुझं काय असू शकतं हे आम्ही चांगलंच समजू शकतो. त्यामुळे काही चुकीचा विचार करू नको. आता सगळं विचित्र नाही तर सगळं नीट होणार आहे. तू आणि भूमी कायमचा तू आमचा मित्र राहणार आहेस आणि किती काही झालं तरी तू आमच्याकडे येत राहायचंस. अजिबात हे नातं तुटणार नाही आता. तेव्हा मग संकर्षण म्हणतो एक मिनिट जरा थांबा आणि तो जाऊन डिवोर्सचे पेपर्स घेऊन येतो. आणि पेपर्स घेऊन आल्यानंतर म्हणतो की हे भूमीने माझ्यासोबत केलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं ॲग्रीमेंट आणि ते आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं ॲग्रीमेंट बघतो आणि त्या दोघांच्या डोळ्याच्या समोरच तो आता ते फाडून टाकतो. आणि ते फाडून टाकल्यानंतर आकाश आणि भूमी त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. संकर्षण म्हणतो की भूमी, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं ॲग्रीमेंट आता मी तुझ्या डोळ्यासमोर फाडून टाकतो आहे. आता भूमी स्वतःचे डोळे बंद करते. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण कितीतरी दिवसानंतर ती आकाशपासून कायमची एकत्र होणार असते आणि तिच्या त्या बंधनातून, संकर्षणच्या बंधनातून कायमची मुक्त झालेली असते. आणि मग तो म्हणतो की फायनली भूमी, आकाश, तुम्ही दोघंही आता एकमेकांसोबत राहायला मोकळे झालेले आहात. आकाश म्हणतो की भूमी जा, आता भूमीला आकाशच्या घरी यायचं आहे, तुला आपल्या घरी यायचं ना.
मग जा फ्रेश हो, तयारी कर आणि मग तुझे सगळे कपडे घेऊन चल. असं आता आकाश आता तिला बोलायला लागतो. त्यावेळेला भूमी म्हणते की हो, मी आलेच, आता लगेच येते. असं म्हणून भूमी स्वतःचे अगदी भरलेले डोळे पुसते आणि तिथून निघून जाते. दीपक इथे एका जागेवर बसून वाट बघत असतो, रागिणीने बोलावलेलं असतं म्हणून. त्याच वेळेला आता इथे दीपक म्हणतो की काय झालं असेल या मॅडम. तेवढ्यातच तिथे रागिणी येते आणि ती जोरात त्याच्या खुर्चीवर मागून लाथ मारते आणि संघर्ष आणि तो दीपक तिथे खाली पडतो. आणि खाली पडल्यावर तो म्हणतो मॅडम काय झालं मॅडम. तेव्हा मग ती त्याला मारते आणि त्याची कॉलर धरून त्याला ती लातात बुक्क्यांनी तुडवत असते आणि म्हणते की काय रे, तुला काही कळत नाही आहे का. हे सगळं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही. फायनली मी तुला ते सांगितलेलं की व्हिडिओ फुटेज डिलीट कर. मग ते त्या संकर्षणच्या तावडीत सापडलंच कसं. कसं बघितलं त्याने ते फुटेज. काय झालं. तुला सांगितलेलं ते फुटेज गायब कर, परंतु तरी तू ऐकलं नाहीस. का नाही ऐकलास माझं. असं म्हणून ती त्याला आता खूप बेदम मारत असते. तेव्हा मग संकर्षणला फुटेज कसं सापडलं. तो म्हणतो मॅडम मला खरंच माहिती नाही ते फुटेज कसं सापडलं. आता रागिनी ही खूप चिडलेली असते आणि भूमी ही तिथे तयारी करून बाहेर आकाशबरोबर यायला निघालेली असते. आणि ती निघालेली असताना आकाश आता तिची बॅग घेतो आणि बॅग घेत असताना नंतर संकर्षणकडे ती बघते आणि बाय करत असते. तेव्हा मग ओजस तिथे येतो आणि म्हणतो की भूमी आई, ही बॅग घेऊन तू कुठे निघाली आहेस. असं म्हटल्यावर भूमी बॅग आणि पर्स तिथेच ठेवते आणि ती ओजसकडे जाते आणि ती म्हणते की आई कुठे निघालीस तू सांग ना. तेव्हा मग आता ती म्हणते की ओजस बाळा काय झालं आहे. तो म्हणतो की भूमी आई, आता पल्लू आई गेली तशीच तू पण मला सोडून जाणार का. तेव्हा भूमीला खूप वाईट वाटतं. ती पटकन आता त्या बाळाकडे जाते आणि त्याला हादरत म्हणते की नाही रे बाळा, असं अजिबात काहीच होणार नाही आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. ही भूमी आई ना तुला सोडून कुठे जाणार नाही आहे. तू नको चिंता करूस. त्यावेळेला मग संकर्षण म्हणतो की हो अरे ओजस बाळा, भूमी आई ना ती आकाशबरोबर चालली आहे. तेव्हा भूमी म्हणते मी तुला सांगितलं होतं ना, आकाश हा माझा मित्र आहे आणि हा मित्रच आहे ना, त्याच्याबरोबरच मी चालली आहे. आणि आमचं दोघांचं भांडण झालं होतं, परंतु आता ते सॉल्व्ह झालं आहे. तेव्हा मग आता संकर्षण हा बाळाला तिथे म्हणजेच त्याच्या ओजसला घेतो आणि म्हणतो की हे बघ ओजस बाळा, तुला मी सांगितलं होतं ना की तो भूमी आईचा मित्र आहे आणि तो मित्र आहेच, पण भूमी आई आणि तो दोघं नवरा बायको आहेत. त्यामुळे ते दोघंजणं आता एकत्र राहणार आहेत. आणि ना त्यांच्यामध्ये खूप मोठं भांडण झालं होतं माझ्यामुळे. आणि ते भांडण आता मी सॉल्व्ह केलेलं आहे आणि त्यामुळे ते दोघंही आता एकत्र राहणार आहेत आणि जाणार आहेत ते आपल्या घरी. भूमी आई ही आकाशकडे राहायला जाणार आहे. तेव्हा मग तो म्हणतो की भूमी आई तू जाणार आहेस मला परत सोडून. मग आता पल्लू आई गेली तशी तू पण मला कायमची सोडून जातेस का. असं म्हटल्यावर आता भूमी त्याला पटकन ओजसला मिठी मारते आणि म्हणते नाही बाळा, अजिबात मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे. मी फक्त ह्या घरात नसणार आहे, परंतु मी तुझ्याबरोबर आयुष्यभर असणार आहे. तू नको काळजी करूस. मी तुझ्याबरोबर आहे आणि मी तुझी आईच आहे बरं का. तू मला आईच म्हणायचं आहेस आणि तू काळजी करू नकोस. तू मला रोज भेटायला येऊ शकतोस किंवा मी तुला रोज भेटायला येईन. तू नको काळजी करूस. मी तुझ्यापासून काही लांब नाही आहे. तेव्हा मग आता इथे लगेच आकाश येतो आणि म्हणतो की हे बघ ओजस, अजिबात काळजी करू नकोस. तुला आमची आठवण आली ना तर तू नक्कीच ये भेटायला आणि रोज आलास तरी हरकत नाही. आणि तुला माहिती आहे आमच्याकडे एक क्षितिजा आहे छोटी, तिच्याशी पण तू खेळू शकतोस. तू आमच्याबरोबर पण खेळू शकतोस. काहीच प्रॉब्लेम नाही. तू रोज येऊ शकतोस. तेव्हा मग आता तो म्हणतो की नको काळजी करूस, तू ये आमच्याकडे. तेव्हा मग तो आकाशला मिठी मारतो आणि म्हणतो की मी म्हणालोच होतो की आकाश आणि भूमी तुम्ही एकमेकांपासून कधी वेगळे होणार नाही. तुम्ही जवळच असणार. पण मला खूप काळजी वाटते. आकाश प्लीज नको ना. भूमी आईला माझ्यापासून लांब नको ना नेऊस. तिला राहू दे ना इथेच. असं आकाशला आता तो बोलत असतो. आणि त्याचं ते बोलणं ऐकून आकाश आणि भूमी दोघंजणंही खूप इमोशनल होतात. कारण ते बिचारं बाळ हे आईविना असतं. तेव्हा मग संकर्षण ओजसला बोलवतं आणि म्हणतो की ओजस बाळा, अरे मी तुला सांगितलं ना की भूमीला तिकडे जावं लागणार आहे. अरे ते घर आहे, ती थोडे दिवस आपल्याकडे राहत होती, आता नाही ती राहणार आहे. आणि तुला माहिती आहे का ओजस बाळा की भूमी आई आहे ना तुला भेटायला येत जाईल आणि तुलाही मी तिच्याकडे घेऊन जात जाईल. आणि तुला माहिती आहे तिची मुलगी आहे ना क्षितिजा, ती किती लहान आहे मला सांग. आणि क्षितिजाला भूमी आईची खूप गरज आहे आणि ती आपल्यापेक्षा लहान आहे. तू कसा मोठा आहेस, तू समजूतदार आहेस, तू दादा आहेस ना, मग तुला सगळ्या गोष्टी अगदी बरोबर समजतात. परंतु क्षितिजा ती खूप लहान आहे, तिला नाही समजणार ना. तिला भूमी आईच लागणार आहे, नाहीतर तिच्याशिवाय ती राहू कशी शकेल सांग मला. तेव्हा मग तो म्हणतो की हो बरोबर बोलतोयस बाबा तू. क्षितिजा आपली खूप लहान आहे ना, तिला भूमी आई पाहिजे, नाहीतर ती कशी पण राहील, तिला बरोबर जमणार नाही ना. तेव्हा मग तो म्हणतो की येस दॅट्स माय गुड बॉय. आता कसं समजलं तुला. ठीक आहे. भूमी आणि आकाश दोघंजणही आता उठतात आणि मग आकाशला तो म्हणत असतो की मी भूमी आईला माझ्या भेटायला जाणार.
असं म्हटल्याबरोबर इथे आता तो ओजस हा लगेच आपल्या बाबाला मिठी मारतो आणि बाबाला मिठी मारून म्हणतो की बाबा ठीक आहे चालेल. तेव्हा मग आता भूमी ही ओजसला बाय बोलत असते. तेव्हा मग संकर्षण हा तिला हाताने थांबवतो आणि म्हणतो की नको आवाज नका देऊ, कारण ओजस पुन्हा इमोशनल होईल. म्हणूनच ती आता त्यांना गपचूपपणे जायला सांगते आणि मग आकाश आणि भूमी हे दोघंही तिथून घराबाहेर पडत असतात. फायनली आकाश आणि भूमी हे दोघंजणही एकमेकांसोबत निघालेले असतात. परंतु घराबाहेर पडताना भूमीला तिथला थोडा का होईना लळा लागलेलाच असतो, कारण ओजसला सोडून जाणं हे तिला खूप त्रासदायक वाटत असतं. त्यावेळेला आता भूमी ही दरवाजाच्या बाहेरच संकर्षणला बाय करते आणि ओजस हा बाबांना मिठी मारून असतो. तो म्हणतो की ओजस बाळा नको काळजी करूस हा, बाबा आहे कायम तुझ्यासोबत आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं भूमी आलेली असते आणि ती म्हणते की काय रागिनी आत्या, तुम्हाला काय वाटतंय की हे सगळं जे काही घडलं आहे ते स्वप्न तर नाही आहे ना? नको, स्वप्न नाही आहे, हे सत्य आहे. आणि जे CCTV फुटेज आहे ना, हे CCTV फुटेज हे गायकवाडांनी मिळालं आहे आणि तो माणूस तुमचाच हे लवकर सिद्ध होणार आहे आणि तुम्हीच हे ॲक्सिडेंट घडवून आणले हेही लवकर सिद्ध होणार आहे. तर इथे अभिजित म्हणत असतो की भूमी जरी तू घर बदललं असलंस तरी माझं ध्येय हे कायम आहे आणि तुला संपवणारच आहे मी. तेव्हा मग रागिनी आता क्षितिजाला घेऊन असते. भूमी म्हणते की हे बघा कितीही काही झालं तरीही माझी मुलगी माझ्यापासून कायमची हिरावली जाणार नाही. माझा आकाश हा कायम माझा राहणार आहे. आणि आता उद्या गणेशोत्सवाचे सण येणार आहे आणि मग उद्या सण आल्यावर मी देखील येणार आहे. तो विघ्नहर्ता पण संकट हरण्यासाठी आला आहे आणि त्याच्यासोबत मी पण या घरामध्ये आता परत आली आहे. त्यामुळे काही झालं तरी तुमचा खरा चेहरा हा सगळ्यांसमोर मी लवकरच आणणार आहे. नका काळजी करू, असं ती बोलून दाखवते. त्यामुळे रागिनी घाबरते. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.